तोड़ दो ऐसा आइए तोड़ देना चाहिए। मेरे को अरे बाबा प्रेस कॉन्फ्रेंस मेरा ये इन लोग को मैं आपके प्रेस कॉन्फ्रेंस का सवाल पूछता हूँ। हाँ बोलिए। लास्ट टाइम आपने प्रेस कॉन्फ्रेंस दी थी और उसके में कहा था कि भाईंदर वेस्ट में बड़े पैमाने पर भरनी चल रही है, मैग्नोसी कटिंग हो रही है, डीबी रियलिटी पर कार्रवाई की जाए। आज भी उन डंपरों की वजह से एक्सीडेंट हो रहे हैं, लोग मर रहे हैं, भरनी चल रही है। बोलो बराबर है। तहसीलदार भी है और आप भी है, कार्रवाई कुछ नहीं है सर। डंपर के ऊपर आज भी कोई कार्रवाई नहीं है, लोग मर रहे हैं एक्सीडेंट होकर डंपर से। बराबर है। बारिश की वजह से जवाब दो सर ऍक्च्युअल मध्ये त्या दिवशी आपण अजून मी आठवतो आपण फील्ड व्हिजिट पण केलं होतं की नाला सफाईचे आपण पाहताना लोक पण तिथे तक्रार केलं होते की डीबी रियलिटी त्याचं त्या दिवशीच आपण नोटीस केलं नंतर सुनावणी केला आणि आपल्याकडे रिपोर्ट पण सिटी इंजिनियर मार्फत आणि बाकी आपला जे संबंधित सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट टीम त्यांचं मार्फत आपण रिपोर्ट घेऊन त्यानं जे सीएनडी ची वेस्ट तिथे डम्पिंग केले म्हणून आपण 45 लाख ची दंड आपण पेनल्टी लावलेले आहे आणि ते 45 लाख त्यानं आता भरलेले आहे। आणि जे आपला 2019 मध्ये एक सुप्रीम कोर्टचे निर्णय पण होते, त्या निर्णयामध्ये काय सांगितलं की तुम्ही एनओसी देता येईल, परंतु ज्यावेळेस डीबी रियलिटी म्हणजे जे ओनर आहे त्यांना तिथे काम सोडताना म्हणजे ज्यावेळेस त्याला काम सोडताना जसा होते तसा तिथे पाहिजे म्हणून आपला आदेश मध्ये तो पण स्पष्ट नमूद केलेले आहे। आणि आपण हे पण डायरेक्शन दिलेले आहे जे सीआरजे ची बफर झोन सोडून अजून 2-3 मीटर त्या डिस्टन्स सोडून त्यांना चेन लिंक फेन्सिंग करायचे। चेन लिंक फेन्सिंग केल्यास नंतर त्यांना आपण त्यांचं जे आता कोस्टल रोड पॅकेज ABCD म्हणून 6 पॅकेज आहे आणि दहिसर भयंदर लिंक रोड म्हणून दहिसर ते भयंदर आपला जे नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान आहे त्याच्या ठीक बाजूला एक लँडिंग होणार, त्याचं काम BMC करणार आणि जे 6 पॅकेज आहे त्यामध्ये पण LNT हे सगळे काम करणार। LNT चे 2 पॅकेज आहे आणि एक APCOचा एक पॅकेज आहे। त्याचा आता जे ते 2-3 दिवसाचे अगोदर सीएम साहेबांनी पण बैठक घेतलेली आहे। यांच्या दहिसर भयंदर लिंक रोड आणि हे सगळे कोस्टल रोडची जे काम होते ते लवकरात लवकर परवानगी देऊन करण्यासाठी आम्हाला पण डायरेक्शन दिलेले आहे। परंतु आपण यांच्या परवानगी देताना हे सगळे जे नियम कायदे सीआरजे चे आहे, फोरेचे आहे, हे सगळे आपण टाकून टर्म्स अँड कंडिशन मध्ये आणि त्यांना ज्यावेळेस त्या नियम कायदे उल्लंघन केलं तो त्याच दिवशी आपण त्यांचं जो एनओसी दिलेले आहे ते रद्द करणार आहे। आणि त्यांना आता वेगवेगळी त्यांचे LNT चे असो आणि APCOचे असो त्यांना प्लान सोबत ADTP ला जमा करणार। त्या जमा केल्यानंतर आपण त्यांचं तपासणी केल्यानंतर त्यांचं एनओसी देणार आहे। अभी ठीक है। सबसे पहले तो आप